नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे अर्थसंकल्पासंदर्भात. लोकसभेच्या निकालानंतरचा आणि सरकार स्थापनेनंतरचा मोदी 3.0 सरकारचा आज पहिलाच अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करतील. 3 महिन्यामध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आहेत आणि केंद्र सरकार महाराष्ट्राला काय गिफ्ट देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. इतकंच नाही तर सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या घोषणा होणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. इतकंच नाही तर रेल्वे सेवेसाठी अर्थात रेल्वे विभागासाठी कोणत्या मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात याकडे देखील संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. आणि या संदर्भात थेट दिल्लीवरून आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत. संदीप, आज अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आणि या अर्थसंकल्पाकडे महाराष्ट्राचं खास करून लक्ष लागलेलं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना काय मिळणार याकडे देखील लक्ष लागलंय. अगदी बरोबर आहे सागर, संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. अगदी 1 तासानंतर म्हणजे बरोबर 8:30 वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या नॉर्थ ब्लॉककडे रवाना होणार आहेत. तिथं ज्या टीमनं अर्थसंकल्प तयार केला आहे त्यांच्यासोबत फोटो सेशन होणार आहे. त्यानंतर त्या राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. साधारणतः 10:15 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होईल. 11 वाजता निर्मला सीतारामन या देशाचा अर्थसंकल्प मांडतील आणि त्यानंतर दुपारी 3 वाजता त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. तसं पाहायला गेलं तर 2024 मधला हा पहिला अर्थसंकल्प आहे सागर, तू सांगितल्याप्रमाणे. आणि 2 महत्त्वाची राज्य आहेत शेतकऱ्यांच्या दृष्टीनं. महाराष्ट्र आणि हरियाणा या 2 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात काय असणार आहे याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. कारण किसान क्रेडिट कार्ड असेल किंवा इतर काही योजना नवीन कुठली आणली जाते का शेतकऱ्यांसाठी हे बघावं लागणार आहे. खास करून महिलांसाठी काय असणार आहे मोदींच्या या नव्या सरकारकडून अर्थसंकल्पामध्ये याकडे देखील संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. कालच्या वेळेला संसदेचं कामकाज सुरू झालं होतं. अर्थसंकल्पाबाबतचं काही जी म्हणजे मुद्दे जे सादर केले होते त्यानुसार पाहायला गेलं तर रेल्वेबाबत देखील आज काय नवीन काही घोषणा केली जाते का. कारण यापूर्वी वंदे भारत ज्या वेळा मोदी सरकारनं जाहीर केली होती किंवा देशभरामध्ये ती योजना राबवली होती त्याला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे वाहतूक म्हणजे सगळ्याच क्षेत्रातल्या म्हणजे लोकांचं लक्ष जे आहे ते या आजच्या अर्थसंकल्पाकडे लागलेलं आहे. दुसरं महत्त्वाचं, आयकरदात्यांसाठी मोठी सूट दिली जाऊ शकते असं देखील सांगितलं जात आहे. कारण आतापर्यंत पाहायला गेलं तर 10 लाखांपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना आयकरमधून सूट देण्यात आली होती. ते कदाचित जो रेट आहे तो वाढवला जाऊ शकतो, म्हणजे 12 लाखांपर्यंत केलं जाऊ शकतं असं देखील सांगितलं जात आहे. 7व्या वेळेला निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पात साखर मांडणार आहेत. त्यामुळं त्यांच्या नावावर देखील रेकॉर्ड होणार आहे. यापूर्वीचे जे मंत्री होते त्यांनी 6 वेळा अर्थसंकल्प मांडलेला होता. मात्र निर्मला सीतारामन या पहिल्यांदाच 7व्यांदा हा अर्थसंकल्प मांडतायत. त्यामुळे त्याकडे देखील लक्ष असणार आहे सागर. नक्कीच संदीप, त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांच्याच नजरा लागून राहिलेल्या आहेत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.